पण म्हणजे मनसेची जी ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी आहे किंवा एखादा मुद्दा हाताळण्याची ते फार अग्रेसिव्ह होतात किंवा वेळेला हातापायी होते. ह्या स्टाईल बद्दल काय सांगाल? नाही, असं काही नाहीये. कसं आहे, मी समजा तुमच्या दुकानात घ्यायला गेलो का एखादी वस्तू आणि त्याला म्हटलं, अरे बाबा हे कितीला दिलं, काय दिलं, मराठीत बोलतो. तो बोला, अरे सर प्लीज मुझे मराठी नहीं आता है, मैं सीख रहा हूँ, आप थोड़ा मुझे समझे ऐसा बोलेंगे क्या. तो बोलतो माणूस, काय नाही करत. मेरे को मराठी नहीं आता, हिंदी में बात कर. असं जेव्हा समोरनं रिप्लाय येतो किंवा उत्तर येतं त्याला तो प्रतिसाद असतो. जर तुमच्याशी कोण प्रेमाने बोललं तर का आम्ही मूर्ख आहोत का? आम्ही डोक्यात सगळे सुशिक्षित मुलं आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये. ते असं का करतील? पण सुशिक्षित आहेत याचा अर्थ असा नाही की तुमची गुंडगिरी आम्ही खपवून देऊ. वेळ पडली तर हात जोडू, वेळ पडली तर हात सोडू, या दोन्हीची आमची तयारी आहे. आणि आम्ही पहिले कोणालाही एखाद्या विषयाबद्दल बोलताना हात जोडूनच बोलतो. ऐकलं नाही तर मग हात सोडावे लागतात. हीच आमच्या पक्षाची पॉलिसी जी साहेबांनी ठरवून दिली आहे. पण आता मराठीचा जो मुद्दा आहे, रिक्षा चालकांना मराठी आलं पाहिजे त्यासाठी म्हणून स्टिकर्सही लावले गेले, अनेक गोष्टी मधल्या काळात सुरू झालेल्या. आता असं आता वाटलं की 1 मे पासून सक्ती होणार, मात्र अचानक पुढे ढकलली गेली. कसं बघता या निर्णयाकडे? सक्ती करणाऱ्यांची जरा मतांवर भक्ती जास्ती वाटते मला. त्यामुळे सक्ती मागे घेतली. पण परपर्यंत त्यांची मस्ती ही आम्हीच उतरवणार, हे नक्की. पण तुम्हाला वाटतं का की 15 ऑगस्ट ही जी डेडलाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये यांना अमराठी जे भाषिक आहेत, जे रिक्षा चालक आहेत, त्यांना मराठी येईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की 80% लोकांना येतं मराठी. प्रॉब्लेम काय जो मला जाणवला तो, आपण आपली भाषा बोलायला पाहिजे. आपण काय करतो, आपणच होतं, भैया दादर चलोगे क्या, ये इधर से डावीकडे वळो. आपण जर त्याची भाषा बोलायला लागलो तर तो आपली भाषा का बोलेल? आपण ठरवलं की मी मराठीतच बोलणार, तो आपोआप मराठीत बोलायला लागेल. मला असं वाटतं पुढचं जो ऑगस्ट काय 15 पर्यंत दिली आहे ना काहीतरी डेडलाईन, या ऐक्यात सगळ्या लोकांनी त्यांच्याशी मराठीत बोललं पाहिजे. आपोआप मराठी शिकतील. मराठी काय अशी आकाशातली तर भाषा नाहीये, सोपी भाषा आहे. आणि हिंदी आणि मराठी भाषेमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे असंही नाही की एकदम ती साऊथ इंडियन लँग्वेज आहे जी तुम्हाला कळतच नाही, तामिळ, तेलुगू किंवा कन्नड सारखी. असं काही नाही, हिंदी मधले बरेचसे शब्द हे मराठीत आहेत. त्यामुळे ते समजायला खूप सोपी भाषा आहे. जसं महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला गुजराती समजतं बोलता नाही आलं तरी. समजा एखादा बोलला तर आपल्याला समजतं काय बोलतोय तो, पण कन्नड भाषा तुम्हाला समजणार नाही काय बोलते ती. तर तसं साम्य आहे मराठी आणि हिंदीमध्ये. त्यामुळे मला वाटत नाही जर मनापासून शिकायचा प्रयत्न केला तर काही अडचण आहे. मनापासून शिकायचा प्रयत्न केला तर काही अडचण नसेल त्या लोकांसाठी ज्यांना मराठी येत नाहीये, पण जे आता इतकी वर्ष राहत आहेत त्यांना ही मराठी येऊ नये? आलंच पाहिजे. किंवा त्यांनीही मराठीत बोलू नये? मग इतकी वर्ष राहून मराठी का आली नाही हा देखील प्रश्न उद्भवतोच. एक्झॅक्टली. कारण मी तुम्हाला सांगितलं तसं की आपण पण प्रयत्न केला पाहिजे. आणि तरी जर मस्ती असेल की मला येतं पण मी बोलणार नाही, तर मग तो माज उतरावा लागेल. मग त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. मनसे स्टाईल ट्रीटमेंट आहे. हा, ती वेगळी ट्रीटमेंट आहे, ती देऊ आम्ही त्यांना. ज्यांना माज आहे ना त्यांच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. त्यांना शिकायची इच्छा आहे ना त्यांच्यासाठी अतिशय वेगळी ट्रीटमेंट आहे. माझ्याच शोमध्ये संजय निरुपम आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो पक्ष आहे हा संपलेला पक्ष आहे, त्यामुळे हा मनसे हा जो पक्ष आहे हा आपली मतं वाढवण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी म्हणून हे असं काहीतरी मुद्दे उचलत असतो. तर याकडे टीकेकडे आपण कसं पाहता? कोण संजय निरुपम? पहिली गोष्ट यांचं अस्तित्व काय? मागची निवडणूक कधी लढलेला? यावेळेला तिकीट पण नाही दिलं त्याला. खरं तर अशा शोला बोलवतच जाऊ नका तुम्ही. काही व्हॅल्यू नाहीये त्याच्या पक्षातही, त्याला व्हॅल्यू नाहीये आणि बाहेरही व्हॅल्यू नाहीये. स्वतःची व्हॅल्यू टिकवायची म्हणून मराठी माणसांच्या अंगावर जाणारा माणूस आहे. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यावं एवढी त्याची लायकी नाहीये.